चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो बघा, मीठ ही आपल्या आयुष्यामध्ये अशी गोष्ट आहे जी आपण दैनंदिन जीवनामध्ये दररोज वापरत असतो। आपल्या घरातील जे जेवण आहे त्या जेवणाला चव आणण्याचं काम हे मीठ करत असते। तसेच ज्योतिषशास्त्रामध्ये मिठाचे असे काही उपाय सांगितलेले आहेत जे उपाय करून तुम्ही तुमच्या घरातील गरिबी, तुमच्या घरातील दारिद्र्य, तुमच्या घरामध्ये असलेली कुठलीही बाधा किंवा कुठलीही वाईट शक्ती असेल तर तिचा क्षणात नाश करू शकता। त्याचबरोबर मीठ ही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी अत्यंत प्रभावी गोष्ट मानली जाते। खरं तर मीठ आणि माता लक्ष्मी यांचा संबंध जो आहे तो अत्यंत जवळचा आहे। बघा, असंख्य लोक जे आहेत ते श्रीमंत होण्यासाठी, धनप्राप्तीसाठी, घरात माता लक्ष्मीची कृपा होण्यासाठी किंवा माता लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी मिठाचे उपयोग करतात। खरं तर ज्यावेळेस समुद्र मंथन झालं होतं त्यावेळेस माता लक्ष्मी ही समुद्रातून मिठामधून तिचं उगम झालं होतं आणि त्यामुळेच मिठाला माता लक्ष्मीचं माहेरघर असं देखील म्हटलं जातं। त्यामुळे मीठ आणि माता लक्ष्मी यांचा जो संबंध आहे तो खूप जवळचा आहे। बघा, जर आपल्याला कुठली एखादी बाधा लागलेली आहे असं वाटत असेल किंवा कुठलीही नजर लागलेली आहे असं वाटत असेल तर त्यावेळेस साहजिकच आपण मीठ घेतो आणि ते मीठ उतरवून आपण घराच्या बाहेर फेकून टाकतो। म्हणजे काय तर नजरबाधा घालवण्यासाठी, कुठलीही बाधा संपवण्यासाठी मिठाचा आपण उपयोग करतो। दररोजच्या जेवणामध्ये आपण मिठाचा उपयोग करतो। जर एखादी जखम झाली तर ते जखमेवरही आपण मीठ चोळतो। स्किनचे कुठले आजार असेल तर आपण अंघोळीच्या पाण्यात मीठ टाकून त्याने अंघोळ घालतो। अशा अनेक गोष्टी ज्या आहेत या अनेक गोष्टींमध्ये मिठांचा उपयोग केला जातो। मीठ ही आपल्या जीवनातील, आपल्या आयुष्यातील नकारात्मकता संपवून आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता आणते। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खास असे काही उपाय सांगणार आहे जे उपाय तुमच्या आयुष्यातील डिप्रेशन असेल तर ते संपवेल, कितीही मोठा रोग असेल, कितीही मोठा आजार तुमच्या घरामध्ये असेल तर तो आजार नष्ट होईल। तुमच्या घरामध्ये कुठल्याही व्यक्तीला जर कुठली बाधा आहे असं वाटत असेल किंवा स्वतःलाच तुम्हाला कुठली तरी बाधा, कुठली तरी वाईट शक्ती त्रास देत आहे तर हा एक उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील, तुमच्या घरातील कुठल्याही सदस्याची जी बाधा आहे ती क्षणात समाप्त होईल। त्याचबरोबर विशेष अशी धनप्राप्तीची सेवा मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। मिठाचे अत्यंत महत्त्वाचे जे काही उपाय आहेत हे सगळेच उपाय मी तुमच्यासोबत आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। जे उपाय आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत, त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, सगळ्यात पहिला उपाय मी तुम्हाला सांगते, जर तुमच्या घरात पती पत्नीचं पटत नसेल, नवरा बायकोचं अजिबात पटत नसेल, खूप जास्त वाद असतील किंवा खूप जास्त वादविवाद होत असतील तर अशा वेळेस काय करायचं आहे, पुरुषही करू शकतात किंवा महिलाही करू शकतात, दोघांपैकी कुणीही काय करायचं आहे, एक काचेची वाटी घ्यायची आहे किंवा काचेचा बाउल घ्यायचा आहे किंवा मग काचेचा ग्लास घेतला तरीही चालेल, काचेची बॉटल घेतली तरीही चालेल, फक्त भांडं काचेचं असावं। यामध्ये तुम्हाला थोडंसं खड्यांचं मीठ घालायचं आहे आणि तुमच्या बेडच्या खाली किंवा बेडच्या शेजारी तुम्हाला हे काचेचं भांडं मीठ घालून ठेवून द्यायचं आहे। हा उपाय शक्यतो शनिवारच्या दिवशी करायचा आहे आणि पुढचा शनिवार येईल त्या दिवशी हे मीठ घराच्या बाहेर जाऊन फेकून द्यायचं आहे किंवा मग तुम्ही त्या मिठामध्ये पाणी ओतून अगदी तुमच्या बेसिनमध्ये किंवा बाथरूममध्ये ते पाणी टाकलं तरीही चालेल, पुन्हा ते बाउल स्वच्छ करायचं, पुन्हा मीठ भरून त्याच्यामध्ये आपलं जो बेड आहे ते बेडच्या जवळ तुम्हाला ठेवून द्यायचा आहे। हा उपाय तुम्हाला प्रत्येक शनिवार टू शनिवार जोपर्यंत तुमचे वादविवाद कमी झालेत असं तुम्हाला वाटत नाही तोपर्यंत कंटिन्यू करायचा आहे। हा उपाय केल्यानंतर तुम्हाला एका महिन्याच्या आत जो रिझल्ट आहे तो यायला सुरुवात होईल। तुमची कितीही मोठी भांडणं असेल, कितीही वाद टोकाला जात असेल, तिथे कुठेतरी सामंजस्य आलेलं दिसेल, घरामधील वातावरण शांत झालेलं असेल, तुमचं आणि तुमच्या पतीचं पटायला लागेल। हा पहिला उपाय खास पती आणि पत्नीसाठी। दुसरा उपाय आहे तो म्हणजे आजारी व्यक्तीसाठी। घरात एखादा व्यक्ती खूप आजारी आहे, अनेक मोठे हॉस्पिटल केले पण फरक काही येत नाही, रिझल्ट काही येत नाही, सगळं करून थकलो पण आजार काही संपत नाही, रिपोर्ट नॉर्मल येतात पण आजार संपत नाहीये, नक्की काय झालंय ते कळत नाही,
किंवा सगळी ट्रीटमेंट घेतोय पण फरक काही जाणवत नाही, असं काहीही जर तुम्हाला वाटत असेल, घरात एखाद्या विशिष्ट व्यक्तीला खूप जास्त आजार असेल, तर तुम्हाला पुन्हा काय करायचं आहे, एक छोटी काचेचीच वाटी घ्यायची आहे किंवा एक छोटा काचेचा ग्लास घ्यायचा आहे. यामध्ये पुन्हा तुम्हाला खड्यांचं किंवा बारीक वाटलेलं मीठ घालायचं आहे आणि जी व्यक्ती आजारी आहे त्या व्यक्तीच्या उशीखाली किंवा उशीजवळ तुम्हाला हे जे मीठ आहे ते ठेवून द्यायचं आहे. हा उपाय तुम्ही कुठल्याही दिवसापासून सुरू केला तरी चालेल. दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, हे मीठ तिथून उचलायचं आहे, बाहेर फेकून द्यायचं आहे. पुन्हा त्यामध्ये नवीन मीठ भरायचं आहे. संध्याकाळी म्हणजे रात्री झोपताना मीठ ठेवायचं आहे, सकाळी उठून फेकून द्यायचं आहे. रात्री झोपताना पुन्हा त्या वाटीमध्ये मीठ घालून ठेवायचं आहे. असं सलग 21 दिवस तुम्हाला करायचं आहे. 21 दिवसांच्या आत कितीही मोठा आजार असेल तर तो आजार कुठेतरी कमी झालेला दिसेल. 21 दिवसांमध्ये याचा जो रिझल्ट आहे तो पुरेपूर तुम्हाला आलेला दिसेल. जो आजार संपतच नव्हता, जो आजार नष्ट होतच नव्हता, तो आजार कुठेतरी आता आटोक्यात आलेला तुम्हाला जाणवेल. आजारपणासाठी हा विशेष उपाय ज्यांच्याही घरामध्ये आजारपण खूप जास्त आहे त्यांनी नक्कीच करा. यानंतर तिसरा उपाय आहे. बघा, बऱ्याच वेळा घरात काय होतं, एखादी विशिष्ट व्यक्ती असते ती खूप चिडचिड करते, सतत संतापलेली असते, सतत रागराग करत असते, सतत भांडणं करत असते, सतत डिप्रेशनमध्ये असते. त्या व्यक्तीचं काय करावं हे आपल्यालाही कळत नाही आणि त्या व्यक्तीला स्वतःलाही कळत नाही. जर तुमच्याही घरात अशी कुठलीही व्यक्ती असेल किंवा तुमची जरी अशी सतत चिडचिड होत असेल तर तुम्हाला 1.25 महिना म्हणजे तुम्हाला जवळपास 1.25 महिना म्हणजे 1 महिना आणि 15 दिवस, ठीक आहे, 1 महिना आणि 15 दिवस म्हणजे 1.25 महिना कंटिन्यू अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला दररोज सकाळ संध्याकाळ किंवा दररोज सकाळी तुम्हाला स्नान करायचं आहे. हा उपाय केल्याने तुमच्या घरातील कितीही एखाद्या व्यक्तीचा कितीही मोठा संताप होत असेल, राग येत असेल, कितीही चिडचिड करत असेल तर ती व्यक्ती हळूहळू शांत होत जाईल. राग जो आहे तो कुठेतरी कमी होत जाईल. कुठलीही बाधा जर त्या व्यक्तीला असेल तर ती देखील नष्ट होईल. स्किनचे कुठलेही आजार असतील तर ते आजार देखील कुठेतरी संपत जातील. त्यानंतरचा चौथा उपाय आहे. बघा, बऱ्याच वेळा काय होतं की खूप डिप्रेशन असतं, ते आपल्याला असेल, घरातील कुठल्याही व्यक्तीला असेल. डिप्रेशन ही गोष्ट प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी होतेच. जर तुम्हालाही खूप डिप्रेशन असेल, मन स्थिर राहत नसेल, काय करावं ते कळत नसेल, मार्ग कुठला दिसत नसेल, डोक्यामध्ये फक्त वाईट विचार येत असतील, अगदी टोकापर्यंतचे ज्याला विचार म्हणतो ते विचार सतत तुमच्या मनामध्ये येत असतील, तर तुम्हाला काय करायचं आहे, अंघोळीचं जे बकेट असतं हे एक बकेट घ्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला पाणी घालायचं आहे आणि या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं मीठ घालायचं आहे, एक तुरटीचा खडा घालायचा आहे आणि यामध्ये तुम्हाला तुमचे जे पाय आहेत ते पाय डोक्यापर्यंत किंवा ज्याला आपण तळवे म्हणतो हे तळवे तरी तुम्हाला अगदी 15 ते 20 मिनिटं म्हणजे त्या बादलीमध्ये हे जे पाणी आहे आणि याच्यामध्ये ज्या वस्तू घातलेल्या आहेत त्या पाण्यामध्ये तुम्हाला तुमचे पाय भिजत ठेवायचे आहेत. हा उपाय देखील तुम्ही 21 दिवस किंवा 41 दिवस जर सतत केला तर तुमचं डिप्रेशन संपायला लागतं, मन स्थिर होतं, डोक्यात येणारे जे वाईट विचार आहेत ते संपून जातात. यानंतर आजचा शेवटचा आणि खास उपाय जो आहे धनप्राप्तीसाठी. प्रत्येकाला आयुष्यात वाटतं की मी श्रीमंत व्हावं, प्रत्येकाला असं वाटतं की माझे दिवस बदलावे, माझी गरिबी संपावी, माझं दारिद्र्य संपावं आणि त्यासाठी आजचा हा सगळ्यात सर्वोत्तम आणि सर्वात विशेष उपाय. बघा, धनप्राप्तीसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्हाला संध्याकाळी 6:30 ते 7:30च्या दरम्यान शुक्रवारी, मंगळवारी किंवा कुठल्याही पौर्णिमेला करायचा आहे. मंगळवार, शुक्रवार किंवा कुठल्याही पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. जिथे तुमचं देवघर आहे त्या देवघराच्या समोर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. देवघरात जो तुम्ही दिवा लावता तो दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे. तुळशीजवळ जो आपण सायंकाळी दिवा लावतो तो दिवा देखील तुम्हाला लावून घ्यायचा आहे. जो मेन दरवाजा आहे तो आपल्याला उघडा ठेवायचा आहे आणि त्यानंतर देवघराच्या समोर एक आसन टाकून तुम्हाला बसायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 3 पंत्या घ्यायच्या आहेत, ज्या मातीच्या पंट्या असतात बघा, ह्या 3 मातीच्या पंट्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. पहिली जी पंटी आहे या पंटीमध्ये तुम्हाला मीठ घालायचं आहे. पहिली जी पंटी आहे या पंक्तीत तुम्हाला मीठ घालायचं आहे. त्यावरती दुसरी मातीची पंटी ठेवायची आहे, त्यामध्ये 2 वेलची आणि 2 लवंग घालायचे आहेत, ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्या पंक्तीवरती तिसरी पंक्ती ठेवायची आहे आणि या तिसरी पंक्तीमध्ये तुम्हाला थोडंसं तूप घालायचं आहे किंवा तेल घालायचं आहे. 2 वातींची करून एक वात तुम्हाला घालायची आहे आणि हा जो दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे, ठीक आहे. त्यानंतर हा जो दिवा आहे तो तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जिथे कुलस्वामिनीचा फोटो आहे, प्रतिमा आहे, त्या समोर ठेवायचा आहे किंवा श्रीयंत्रासमोर ठेवा किंवा भगवान श्री विष्णू जर असेल तर त्यांच्या फोटो समोर तुम्ही ठेवला तरीही चालेल. त्यानंतर तुमची जी इच्छा असेल ती माता लक्ष्मीला, भगवान श्री विष्णूंना सांगून तुम्हाला एक माळ विष्णू गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. एक माळ विष्णू गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. एक वेळा तुम्हाला फक्त गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि एक वेळा तुम्हाला
विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे. पुन्हा एकदा ऐका. 1 माळ विष्णू गायत्री मंत्र, एक माळ विष्णू गायत्री मंत्र, 1 वेळा गायत्री मंत्र आणि 1 वेळा विष्णू सहस्त्रनाम यांचं तुम्हाला पठण करायचं आहे. हा जो दिवा आहे तो तुम्ही 6:30-7:30च्या दरम्यान, ज्याला लक्ष्मी प्राप्तीची वेळ म्हणतो, या वेळात लावलात. याच वेळात खरं तर लावायचा आहे. या वेळात तुम्ही लावलात की त्यानंतर हा जो दिवा आहे, हा दिवा तुम्हाला 8-8:30 पर्यंत तरी पेटता ठेवायचा आहे. शक्यतो 1 ते 2 तास तुम्हाला हा जो दिवा आहे तो पेटताच ठेवायचा आहे. त्यानंतर जर हा दिवा विझला तर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे जे लवंग आहेत आणि जे वेलची आहे ते तुम्हाला एखाद्या पॉकेटमध्ये किंवा एखाद्या कागदाच्या पुडीमध्ये ठेवून द्यायचे. जे मीठ तुम्ही घेतलं होतं ते मीठ देखील तुम्हाला एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि जो दिवा तुम्ही घेतला होता सगळ्यात वरचा प्रज्वलित केलेला तो तुम्हाला घासायला टाकायचा आहे. बघा, पुढचा शुक्रवार, समजा मी ह्या मंगळवारी हा उपाय केला तर तुम्हाला सलग 21 मंगळवार हा उपाय करायचा आहे. तुम्ही शुक्रवारी हा उपाय केला तर तुम्हाला सलग 21 शुक्रवार हा उपाय करायचा आहे. ठीक आहे. जिथून तुम्ही सुरुवात कराल तिथून जास्तीत जास्त 21 आणि कमीत कमी 5 शुक्रवार किंवा 5 मंगळवार तरी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही कराल तर लवंग आणि वेलच्या तेच घ्यायच्या आहेत. जे मीठ होतं ते देखील तेच घ्यायचं आहे. फक्त दिवे जे ते स्वच्छ घासून पुसून प्रत्येक वेळी तुम्हाला नव्याने वापरायचे आहेत. अशा पद्धतीने हा उपाय तुमच्या आयुष्यात धनाला आकर्षित करेल. घरात कितीही गरिबी असेल, कितीही मोठं आर्थिक संकट असेल तर ते कुठेतरी कमी करेल. आर्थिक चणचण कमी होईल आणि तुमची प्रगती व्हायला सुरुवात होईल. व्यवसाय, उद्योग, व्यापार असेल तर तिथे तुम्हाला यश मिळायला सुरुवात होईल. नोकरी असेल तर तिथे देखील तुमची भरभरून प्रगती होईल. अत्यंत साधा सोपा हा उपाय तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.